फडणवीस आणि गृहमंत्री म्हणून केलेली भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय. गृहमंत्री राजीनामा द्या, अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. यानंतर पण अमित शहा महाराष्ट्रात, एक लक्षात घ्या, मग तुम्हाला दाखवेल. हे ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारं लावून आमच्या अंगावर येऊ नका. तुमच्यात दम असेल ना, ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या, मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यांच्या डोक्यात औरंगजेब आहे हो, मनात. यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी. हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत. यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स क्लब निर्माण केले. यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, यांना दंगली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे, आमच्या नाही. बोला. यानंतर पण आता अमित शहा असतील, पंतप्रधान असतील, हे महाराष्ट्रात दौरे करतील. सरकारनं विधानसभा निवडणुकांची सुरुवात काल त्यांनी केली आहे. वैफल्य, हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत. भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतो आहे. त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला, आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेलं आहे. मोदी 30 वर्ष अजून राज्य करतील. हा, ते ठीक आहे, ते नॉन बायोलॉजिकल आहेत म्हणून 30 वर्ष राज्य करतील. ते वरून आलेले आहेत, आमच्यासारख्या आईच्या पोटातून आलेले नाहीत. आम्ही हिंदू आहोत, आम्ही आईच्या पोटातून आलेलो आहोत, आम्ही मान्य करतो. हां, त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं, मला माहीत नाही. 30 वर्ष मोदी का राज चलेगा. आज मोदींचं वय काय आहे? 75ला आले. काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य, इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही. मी मगाशी म्हणालो, घाबरलेले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजे. विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही 175 जागा जिंकू, पण आता 185 जागा जिंकू. महायुतीतले काही नेते म्हणतात की तथ्य असेल म्हणूनच अमित शहा असं बोलले. जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल. आणि हे सगळे चमचे आहेत, लाचार आहेत, जे अमित शहाची टाळ कुठेपणा करतायत ना. आम्ही नाही, आम्ही त्यांना घाबरलो ना, आम्ही तुरुंगात गेलो, त्यांनी मला तुरुंगात टाकलं. आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही, गांडू नाही तुमच्यासारखा, बरं का. आम्ही गांडू नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत. आणीबाणी काय आहे तुम्ही दाखवताय. इमर्जन्सी, आणीबाणी, आपत्काल. तुम्ही आम्हाला घाबरवू नका, धमक्या देऊ नका.